इतिहास जेव्हा महाभारत सांगतो तेव्हा तो रथांचे चाक, बाणांचे वर्षाव आणि वीरांचे पराक्रम सांगतो. पण इतिहासाला एक सवय असते, तो स्त्रियांच्या शांत वेदना लिहायला विसरतो. त्या विस्मृतीत हरवलेली एक कथा म्हणजे वृषाली. ती ना स्वयंवर जिंकलेली राणी होती, ना विजयाच्या सिंहासनावर बसलेली स्त्री, पण ती त्या स्त्रियांपैकी होती ज्या इतिहास घडवणाऱ्या पुरुषांच्या मागे शांतपणे उभ्या राहतात. तिचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं नाही, पण एका महान योद्ध्याच्या आयुष्याचा सर्वात निष्ठावान आधार तीच होती. तो योद्धा म्हणजे कर्ण. जगाने ज्याला जन्मापासून नाकारलं, समाजाने ज्याला सुतपुत्र म्हणून अपमान दिला, त्या माणसाच्या आयुष्यात ज्याने त्याचा हात धरला ती वृषाली होती. कर्ण तेव्हा राजा नव्हता, त्याच्याकडे राज्य नव्हतं, प्रतिष्ठा नव्हती. त्याच्याकडे फक्त दोन गोष्टी होत्या: असामान्य पराक्रम आणि अंतहीन अपमान. त्या अपमानाच्या सावलीत उभं राहणं सोपं नव्हतं, पण वृषाली तिथे उभी राहिली. तिने राजा निवडला नाही, तिने समाजाने नाकारलेला माणूस निवडला. हे फक्त प्रेम नव्हतं, हे धैर्य होतं. कारण प्रेम तेव्हाच खरं ठरतं जेव्हा ते सन्मानात नाही तर अपमानातही सोबत उभं राहतं. द्रौपदीच्या स्वयंवरात जेव्हा एक शब्द घुमला, सूतपुत्राला अधिकार नाही, तेव्हा तो शब्द कर्णाच्या छातीत लागला, पण त्याची वेदना वृषालीच्या मनातही उतरली. त्या क्षणी तिला कळलं की समाज फक्त एका पुरुषाला नाही तर तिच्या निवडीला नाकारत आहे. पण काही वेदना अशा असतात ज्या ओरडून सांगता येत नाहीत, त्या शांतपणे सहन कराव्या लागतात, आणि वृषाली त्या शांत वेदनेची साक्ष होती. नंतर दुर्योधनाने कर्णाला अंगदेश दिलं, सन्मान दिला. इतिहास बनतो तो कर्णाचा उद्धार होता, पण वृषालीसाठी तो क्षण वेगळा होता. तिला माहीत होतं की हा सन्मान एका ऋणाची सुरुवात आहे. कर्ण कृतज्ञ झाला. कृतज्ञता निष्ठेत बदलली आणि निष्ठा हळूहळू बंधन बनली. कदाचित वृषालीच्या मनात प्रश्न उठले असतील, धर्म उपकाराच्या बदल्यात निवडला जातो का? पण तिने ते प्रश्न आवाजात मांडले नाहीत, कारण ती कर्णाच्या मनाला ओळखत होती. काळ पुढे सरकत गेला, युद्ध जवळ येत होतं. एका दिवशी कुंतीने सत्य सांगितलं, तू पांडव आहेस. त्या एका वाक्यानं युद्ध थांबू शकत होतं. कदाचित वृषालीच्या मनात ही एक क्षण अशा जागी झाली असेल, जर कर्णाने पक्ष बदलला तर तो जिवंत राहील. पण कर्णाने मित्र सोडण्यापेक्षा मृत्यू निवडला. वृषालीने त्याला रोखलं नाही, कारण प्रेमाचा एक कठोर नियम असतो: आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याच्या मार्गालाही स्वीकारावं लागतं, जरी त्या मार्गाच्या शेवटी मृत्यू असला तरी. मग सुरू झालं महाभारत युद्ध. रणांगणावर वीर पडत गेले आणि कर्णाचे पुत्रही त्या युद्धात उतरले. ऋषसेना, सुदामा, चित्रसेना, सत्यसेना, सुषेना आणि इतर रणांगणावर त्यांचे मृत्यू झाले. पण प्रत्येक वार वृषालीच्या हृदयावरही होत होता. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेसच तिने आपला एक मुलगा गमावला होता, आणि युद्धानंतर 10 मधून तिचा एकच मुलगा जिवंत राहिला. शेवटी कर्णही पडला, एक महान योद्धा म्हणून. इतिहासाने त्याच्या मृत्यूला पराक्रमाची उपाधी दिली, पण त्या मृत्यूच्या मागे उभी असलेली स्त्री इतिहास विसरला. काही कथानुसार कर्णाच्या मृत्यूनंतर वृषालीने सती होऊन जीवन संपवलं. इतिहास पुढे गेला. युधिष्ठिर राजा झाला. कृष्णाला ज्याची स्थापना करायची होती त्या धर्माची स्थापना झाली, आणि युद्धाच्या कथा ग्रंथात बंद झाल्या. पण एक प्रश्न कायम राहिला: वृषालीचं युद्ध कधी संपलं? तिच्याकडे ना राज्य होतं, ना विजयाचा मुकुट. तिच्याकडे फक्त आठवणी होत्या एका अशा पुरुषाच्या जो पराक्रमी होता, पण आयुष्यभर एकटा होता. मनातलं महाभारत इतकंच सांगतं: रणांगणावर उभे राहणारे वीर इतिहासात अमर होतात, पण त्यांच्या मागे शांतपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रिया त्या इतिहास लिहित नाहीत, त्या इतिहास सहन करतात. आणि कदाचित म्हणूनच महाभारत समजून घ्यायचं असेल तर कर्णाच्या पराक्रमा इतकंच वृषालीच्या शांत धैर्यालाही लक्षात ठेवावं लागतं. कारण
काही वेळा युद्ध तलवारीने जिंकले जात नाही, ते निष्ठा, प्रेम आणि शांत सहनशीलतेने जगले जातात.